नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघतोय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर काल अटकेची कारवाई करण्यात आली आणि एक हाय व्होल्टेज ड्रामा काल राज्यात पाहायला मिळाला. त्या दरम्यान आता या सगळ्या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांची एका कार्यक्रमातली व्हिडिओ क्लिप खूप व्हायरल होतीये आणि यामध्ये ते मोबाईलवर बोलताना दिसतायत. कोणाला तरी सूचना ते देत आहेत अशी देखील माहिती कळते आहे. यावेळी ते कशा पद्धतीनं कारवाई करायची याचं मार्गदर्शन करतायत असं दिसून येत आहे. राणेंवर कारवाईच्या आधी प्रसाद लाड हे पोलीस स्टेशनमध्ये ऑर्डरची कॉपी मागत होते आणि या क्लिपचा आणि लाड यांच्याशी संवादाचा काही संबंध आहे का हे परबच आता स्पष्ट करू शकणार आहेत. न्यूज 18 लोकमत या क्लिपच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. त्यामुळे एकीकडे परब या संदर्भात स्पष्टीकरण देऊ शकतात हे आता स्पष्ट झालेलं आहे. ही व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. ते एका बैठकीत बोलत असताना त्या दरम्यान त्यांना एक फोन आलाय आणि त्याच्यानंतर ते संबंधित कारवाई कशी करा याबद्दलच्या सूचना ते संबंधितांना देत आहेत असं म्हटलं जात आहे. आणि या क्लिपचा आणि त्याचबरोबर काल अटकेची जी कारवाई करण्यात आली होती नारायण राणेंवर, त्या कारवाई दरम्यानचा हा हाय व्होल्टेज ड्रामा एकीकडे सुरू असताना या सगळ्या सूचना अनिल परब यांनीच दिल्या होत्या का किंवा त्यांच्या सूचनांनुसारच ही सगळी कारवाई केली जात होती का असे प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब त्या फोन कॉलवर नेमकं काय बोलत होते तेही आपण आता बघणार आहोत. काय करताय तुम्ही लोक? नाही, पण ते करावं लागेल तुम्हाला, कारण तुम्ही नाही, पण ते तुम्ही आता काय म्हणजे त्याचे काय घेताय की नाही ताब्यामध्ये? ऑर्डर कसली मागतायत ते? नाही, ऑर्डर कसली मागतायत ते ऑर्डर कसली मागतायत? अहो, कोर्टाने दोन्ही दे काय ते तुम्ही हायकोर्ट ते येणार नाही कॉन्फिडन्समध्ये. हायकोर्ट आणि सेशन्स कोर्ट दोघांनाही नाकारलेलं आहे त्यांचा जामीन. पण मग घ्या ना, थोडी पोलीस फोर्स वापरून करा द्या. अहो, वेळ लागणार तोपर्यंत ते कोर्टबाजी चालू जाणार त्याची. ठीक आहे, ओके. कोणाला? तो घरात बसला आहे, पोलिसांनी घराला एवढा घातला. आता आतमध्ये गेले तर पोलिसांची त्यांच्या कार्यकालाबरोबर ती धक्काबुक्की झाली. आता पोलीस ओढून बाहेर काढतात एकेकाला. हां, ते काढतात. हो, मला अजून याची माहिती पूर्ण मिळालेली नाही आहे, त्यामुळे मी आत्ता ऑफर तुम्हाला सांगू शकत नाही अटक झाली की नाही ते. पण नाशिकमधलं पथक आलंय का? मी इथे तुमच्यासमोर बसून आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे बसून काय सांगू. त्यामुळे एकीकडे अनिल परब फोनवर सूचना देत आहेत आणि याचा साधर्म्य किंवा या संदर्भातल्या सूचना त्यांनी फोनवरून दिल्यात का असा देखील सवाल यामध्ये उपस्थित होतो. आणि व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते. उदय सामंत आणि दुसऱ्या बाजूला भास्कर जाधव देखील या पत्रकार परिषदेदरम्यान, या बैठकीदरम्यान त्यांच्यासोबत उपस्थित होते. हायकोर्टात केस स्टँड होऊ शकणार नाही किंवा पोलीस फोर्स वापरून तुम्हाला ही कारवाई करावी लागेल अशा आशयाची वाक्य त्यांच्या संभाषणात आहेत हे यावरून स्पष्ट होते. अर्थात न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही, पण भाजपनं देखील या संदर्भात काही आरोप केलेले आहेत. त्या संदर्भातली बातमी देखील आपण पुढे बघणार आहोत. भाजपकडून परब यांच्यावर आता या संदर्भात कारवाईची देखील मागणी होतीये. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणानंतर भाजप आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. पुण्यामध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं म्हटलंय. इतकंच नाही तर ऑडिओ क्लिप घेऊन कोर्टात जाऊ असं देखील यावेळी चंद्रकांत दादा म्हणाले. अनिल परबांच्या विषयामध्ये आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत. याचिकेचं ड्राफ्टिंग पूर्ण झालेलं आहे. किती कायदा हातात घेणं चाललेलं आहे, किती अरेरावी चाललेली आहे. पोलिसांच्या आणि गुंडाच्या बळावर हे सरकार चाललेलं आहे. तर हिंमत नाही सरकार चालवण्याची.
आणि त्यामुळे आम्ही ती क्लिप घेऊन न्यायालयात जाणार आहोत. हे कशात बसतं बाबा? अटक वॉरंट मागतायत, काय अटक वॉरंट घेऊ आवश्यकता नाही, पोलीस फोर्स पाठवा. हां, दादागिरी संपलं नाही का तुमचं? आता सत्तेत आहात तुम्ही. या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. शिवसेनेचे नेते किशोर तिवारी आता आपल्या सोबत आहेत. किशोर तिवारीजी, आपण बघितलं चंद्रकांत पाटील मागणी करतायत की या संदर्भात ते देखील कोर्टात जाणार आहेत आणि ही क्लिप ते घेऊन जाणार आहेत. या सगळ्याबद्दल तुमची एक शिवसेना नेते म्हणून पहिली प्रतिक्रिया काय असेल? नाही, मी चंद्रकांत पाटील यांचे 2-3 लोकांच्या विरुद्ध ते कोर्टात जाणार आहे असे त्यांचे वक्तव्य ऐकलं मी. आणि मात्र महाड कोर्टामध्येही हाच मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की नारायण राणे यांची अटक ही बेकायदेशीर आहे. तर कोर्टाने म्हटलं की थापड मारणे, मुख्यमंत्र्यांना कनपटात मारणे या गोष्टी स्पष्ट दिसत आहे आणि ही अटक जस्टिफाईड आहे. वरून महाड कोर्टाने त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही हे रिपीट करत असाल तर मग तुम्हाला जामीन देणं कठीण होईल आणि त्यांची कस्टोडियल इंट्रोगेशनची आवश्यकता नाही हे त्यांनी कबूल केलं. मात्र त्यांना ताकीद दिला आहे. आता ताकीद दिल्यानंतर कोर्टामध्ये निर्णय आल्यानंतर आणि त्यांची जामीन ही फारच कंडिशनल असल्यानंतर आता हे काय बोललं चाललंय आणि अनिल परब आणि पोलीस यांचा काय संबंध नाही. आणि असं कोणी दबाव टाकतो आणि फोनवरून दबाव टाकतो आणि डीजी लेवलचे अधिकारी ऐकतात असं कधीच होत नाही. कारण सर्वांना कोर्टाच्या समक्ष जावं लागते. मी चंद्रकांत दादा पाटील हे यांचं विधीचं जे ज्ञान आहे ते मला पूर्ण माहीत असल्यामुळे त्यांनी जरूर जावं आणि अप्रोप्रिएट फोरम मध्ये ते ऑडिओ क्लिप घेऊन जावी आणि त्यांनी सिद्ध करावं. मला नाही वाटत की महाराष्ट्राचे सनदी अधिकारी अशा कोणाच्या बोलण्यावर कोणाला अटक करतात. इथे प्रिमापेशी केस दिसत होती. नारायण राणे काय काय बोलत आहे. नारायण राणेंना ही वॉर्निंग आहे आणि नारायण राणे जर आज अजून प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलत असतील तर त्यांना अजून अटक होईल. कारण आता कोर्टानेच ऑब्झर्व केलाय. यांचं पहिले म्हणणं होतं की तुम्ही बिगर वॉरंटला पकडलं, हे पकडलं, ते पकडलं. अरे त्यांना कोर्टात उभं केलं ना, तात्काळ उभं केलं आणि तिथेही वाद पूर्ण घातला यांच्या वकिलांच्या फोर्सनी. आणि वकिलांचं किती विनम्रपणे वकील बोलत होती की आमच्या नारायण राणेंना सांगण्यात आलंय की बेटा आता तुम्ही करायचं नाही म्हणून. किशोरजी, पण असं देखील म्हटलं जात आहे भाजप आता चांगलीच आक्रमक झाली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात भाजपचे एक आणखी नेते त्यांनी असं म्हटलंय की अनिल परब यांच्यावर या संदर्भात गुन्हा दाखल करावा, त्यासाठी ते पोलिसात निवेदन देखील देणार आहेत आणि तसं जर झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असं देखील भाजपनं आता म्हटलंय. भाजप ही आक्रमक झाली आहे जेव्हापासून त्यांचं ते 72 तासाचं सरकार कोलमडलं तेव्हापासून. त्यांच्या आक्रमकतेला काही घेणं देणं नाही आहे आणि त्यांच्यावर गंभीरपणे बोलायचंही नसते. मात्र गुन्हे दाखल करायला जायला काय आधार आहे आणि कुठे दाखल करणार गुन्हा आणि काय आधार आहे मला सांगा. ते ट्रान्सपोर्टचे मिनिस्टर आहे, ते काय लॉ मिनिस्टर आहे, आपल्या होम मिनिस्टर आहे. होम मिनिस्टर दिलीप वळसे पाटील आहे. दिलीप वळसे पाटील जर असे बोलले असतील तर बोलल्यावर कोणी ऐकत नाही, रायटिंग मध्ये मागतात. आणि पोलीस खातं कसं चालते हे भाजपच्या लोकांना खूप चांगलं माहित आहे. कारण त्यांच्याकडे गृह खातं मागच्या 5 वर्ष होतं. आणि मी जे बोलतोय ते कायद्याचा विद्यार्थी आणि पूर्ण नॉलेज देऊन बोलत आहे. भाजपला कोणत्या कोणत्या कोर्टात जायचंय जावं, कुठे कुठे तक्रार करावी, परंतु त्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करायच्या धमक्या देऊ नये. कारण आम्ही बघितलं त्यांच्या आंदोलनात. किशोरजी, पण एकीकडे अनिल परब यांच्याकडून पोलिसांवर दबाव येतो आणि राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असा आरोप देखील काही वेळापूर्वी अतुल भातखळकरांनी केला होता आणि त्यांनी देखील म्हटलं होतं की गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही आंदोलन करू. याला मग शिवसेना कशा रीतीने डिफेंड करेल असं म्हणता येईल? अतुल भातखळकर सुद्धा नारायण राणेच्या स्टाईलनी बोलायला लागले आहेत. थोड्या दिवसापूर्वी अनिल देशमुखांचे पैसे कोणाकोणाला किती किती मिळाले हे सांगा आणि आता ते म्हणत आहे की आम्ही असं करू तसं करू. अरे मला एक सांगा की विकासाच्या कामावर गंभीर प्रश्नावर तुम्ही कोणतेच आंदोलन करत नाहीत, काहीही बोलत नाही आणि हे काय सुरू केलंय. जन आशीर्वाद यात्रा काढून जनाचे आशीर्वाद घेण्यासाठी मोदींनी पाठवलं आणि यांना शिव्या देण्यापासून फुरसत नाही.
आणि भाडोत्री लोक लावून जनयात्रा काढली. भाजपचा एकही कार्यकर्ता नव्हता. त्या राणे साहेबाची एक कंपनी आहे हे आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार आहेत. धन्यवाद किशोरजी, तुम्ही याबद्दल प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपण बघतोय की किशोर तिवारी यांचं असं म्हणणं आहे की अनिल परब यांनी असे कोणतेही सूचना त्यांना दिलेल्या नाहीत आणि या संदर्भात शिवसेनेची बाजू त्यांनी आता मांडण्याचा प्रयत्न केला. नंतर पुढची बाजू आपण बघणार आहोत. मुंबईतून आलेली एक अत्यंत महत्त्वाची बातमी. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरचे गुन्हे रद्द करण्यासाठीची याचिका मुंबई हायकोर्टानं दाखल करून घेतल्याचं कळतंय. ॲडव्होकेट सतीश माने शिंदे आणि अनिकेत निकम हे त्यांची बाजू मांडणार आहेत. काही वेळातच म्हणजे एक 25 मिनिटात साधारण मुंबई हायकोर्टामध्ये या सुनावणीला सुरुवात होईल अशी देखील एक महत्त्वाची बातमी आता आपल्यापर्यंत पोहोचते. आपण पुन्हा एकदा बातमी बघतो आणि ती बातमी अशी आहे की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरचे जे गुन्हे दाखल झालेत ते रद्द करण्यासाठीची याचिका आता मुंबई हायकोर्टानं दाखल करून घेतलेली आहे. आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार दुपारी 2:30 वाजता म्हणजे अगदी काही वेळातच या सुनावणीला सुरुवात होऊ शकते. ॲडव्होकेट सतीश माने शिंदे आणि अनिकेत निकम हे दोघंही त्यांची बाजू मांडतील अशी प्राथमिक माहिती सध्या कळते आहे. त्यामुळे हायकोर्टात काही वेळातच याबद्दलच्या सुनावणीला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हायकोर्टात नेमकं काय होतं आणि आपल्याला माहिती आहे यावरचा जो काही निर्णय असेल त्यानंतर नारायण राणे यांची पत्रकार परिषद देखील साधारण 4 वाजता होईल असं देखील म्हटलं जातं. राणे सध्या मुंबईत आहेत आणि त्यानंतर त्यांच्या म्हणजे या कोर्टातल्या घडामोडींनंतर राणे पत्रकारांशी कशा पद्धतीनं संवाद साधतात किंवा त्यांचं म्हणणं ते कशा पद्धतीनं मांडतात हे आपल्याला स्पष्ट होऊ शकेल. त्यामुळे आता काही वेळाचा अवधी आणि गुन्हे रद्द करण्यासाठीची याचिका आता दाखल झालेली आहे मुंबई हायकोर्टात आणि त्या संदर्भातल्या सुनावणीला 2:30 वाजता सुरुवात होईल अशी माहिती सध्या कळते आहे. कालचा दिवस हा अत्यंत नाट्यमय अशा सगळ्या घडामोडींचा होता आणि त्यानंतर राणेंना झालेली अटक ते त्यांना मिळालेला जामीन हा सकाळपासून रात्रीपर्यंतचा सगळा घटनाक्रम पाहता या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. आणि गुन्हे रद्द करण्यासाठीच्या या याचिकेवर काही वेळातच म्हणजे दुपारी 2:30 वाजता सुनावणीला सुरुवात होईल अशी माहिती सध्या कळते आहे. तिन्ही केबल चेंज करून लावले आहे. हायकोर्टानं ही याचिका दाखल करून घेतली. आतापर्यंत काल आपण बघितलं होतं की विविध प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिकेत निकम या सगळ्या बाजू मांडताना आपण पाहिलेलं होतं. ॲडव्होकेट सतीश माने शिंदे आणि अनिकेत निकम हे नारायण राणे यांची बाजू आता हायकोर्टात मांडणार आहेत. त्यामुळे काही वेळातच खंडपीठापुढे या सुनावणीला सुरुवात होईल आणि हायकोर्टाकडून त्यांना काही दिलासा मिळतोय का याकडे देखील आता लक्ष असणार आहे. आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत. अजित मांढरे यांचे प्रतिनिधी मुंबईहून आता आपल्या सोबत आहेत. अजित, या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. याच्यातले कोणकोणते टप्पे आहेत विस्तारानं सांगशील? रेणुका, नारायण राणे यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका करण्यात आलेली आहे या याचिकेमध्ये जवळपास 15 पानांची याचिका आहे आणि सखोल आणि विविध मुद्द्यांवरती अतिशय अभ्यासपूर्ण अशी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे असंच म्हणावं लागेल. कारण का काल दिवसभर जे राडे घडले आणि भविष्यात नारायण राणे यांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होऊ नये याचा सगळा अभ्यास करून ही याचिका जी आहे त्याच्यामध्ये रीतसर कलमं जी आहेत ती कशी चुकीची आहेत, कशी कारवाई चुकीची होती, कशी सूडबुद्धीने कारवाई केली गेलेली आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि ही सगळी प्रार्थना जी आहे ही माननीय न्यायालयाला करण्यात आलेली आहे. जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की माझ्यावर दाखल केलेले गुन्हे जे आहेत हे पूर्णतः चुकीचे आहेत. त्यानंतर बेकायदेशीरपणे हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे नाशिक पोलीस आयुक्त यांनी राज्य सरकारच्या दबावाखाली माझ्यावरती FIR दाखल केली होती. ती FIR जी आहे ती रद्द करावी. ठाणे असेल, महाड असेल, पुणे असेल या सर्वच ठिकाणची FIR जी आहे ती रद्द करावी. कारण का हे एका विशिष्ट व्यक्तींनी सांगितलेल्या दबावाखाली ही FIR त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. माझ्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा हा सगळा प्रकार आहे. माझं वक्तव्य हे कोणत्याही प्रकारच्या समाजामध्ये तेढ निर्माण करणारं नसून कोणत्याही पद्धतीचं कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणार नसून माझं एक वक्तव्य जे आहे ते सामान्य माणूस जे करतो त्या पद्धतीचं वक्तव्य आहे आणि अशा वक्तव्यामुळे कुठल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत नाही. असं असताना देखील जाणीवपूर्वकरित्या सगळी घटना तयार केली गेली आणि मला याच्यामध्ये गोवण्यात आलेलं आहे आणि मला अटक झाली होती. माझी चौकशी पूर्ण झालेली आहे आणि माझ्यावरती जे आरोप लावण्यात आलेले आहेत ते महाड न्यायालयामध्ये त्या ठिकाणी रिस्पॉन्डंट म्हणजेच पोलीस आहे किंवा सरकार आहेत
ते त्या ठिकाणी प्रूव्ह करू शकले नाही, त्या ठिकाणी सिद्ध करू शकले नाही. त्यामुळे हे सगळे जे आरोप आहेत हे आरोप जाणीवपूर्वकरित्या माझ्यावरती करण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलम 41 अंतर्गत मला नोटीस दिली नाही आहे. जी कलम माझ्यावर लावलेली आहे ती 7 वर्षापेक्षा कमी शिक्षेची आहेत. असं असताना देखील मला अटक करण्यात आलेली आहे. NCची हे सगळे गुन्हे आहेत. असं असताना मला अटक करण्यात आली, नोटीस दिली गेली नाही. या सगळ्या FIR ज्या आहेत ह्या राजकीय द्वेषापोटी आणि सूडबुद्धीने दाखल करण्यात आलेल्या आहेत. ज्या पद्धतीनं टप्प्याटप्प्याने माझ्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत हे मला माझं राजकीय वजन पाहता किंवा माझं जे राजकीय वलय आहे हे सगळं कुठेतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न करण्याकरता हे सगळं केलं गेलेलं आहे असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. ह्या 15 पानांच्या पिटिशनमध्ये असं सांगितलं जातं आहे की महाविकास आघाडीचे जे मंत्री आहेत, एक मंत्री जे आहेत त्यांनी काही पोलिसांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देताना ते त्या ठिकाणी दिसत होते. याचाही उल्लेख याच्यामध्ये केला गेला आहे असं सांगितलं जातं आहे. पण 15 पानांच्या याच्यामध्ये ते अजून स्पष्टपणे दिसलेलं नाही आहे. पण त्यांचे वकील जे आहेत ते बोलताना त्यांनी या गोष्टीचा देखील उल्लेख केलेला आहे. होऊ शकतं की त्या घटनेचा न्यायालयामध्ये त्या ठिकाणी उच्चार केला जाऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीतील त्या मंत्र्याच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते. निश्चितच. धन्यवाद अजित. क्षणाक्षणाचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत. पण आपण बघतोय 2:30 वाजता हायकोर्टात या सुनावणीला सुरुवात होऊ शकते अशी माहिती सध्या कळते. या महत्त्वाच्या बातमीनंतर एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर एक राजकीय बातमी आणखीन आपण बघणार आहोत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलंय. ते ट्विट नेमकं काय आहे आणि त्याचा आशय नेमका काय यावर नजर टाकूयात. वाघानं कोंबडीची शिकार केल्याचा एक फोटो त्यांनी ट्विट केलेला आहे आणि राऊतांच्या नव्या ट्विटमुळे सोशल मीडियात सध्या चर्चा सुरू झाल्यात. वाघाच्या जबड्यात कोंबडी आहे असा फोटो सध्या त्यांनी ट्विट केलेला आपण बघतोय. आजचा दिवस थोडक्यात असं कॅप्शन देखील त्याला त्यांनी दिलेलं आहे. संजय राऊत यांनी केलेलं हे एक नवीन ट्विट आणि त्याच्यामुळे या नवीन ट्विटची देखील सध्या चर्चा सुरू आहे. आणि त्या बातमी आहे नाशिकची, कारण कालच्या सगळ्या घटनांचे पडसाद आजही उमटत आहेत. बघूयात नाशिकमध्ये सध्या काय सुरू आहे. तर नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात भाजपचा ठिय्या मोर्चा सुरू आहे. भाजप कार्यालयावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना अटक केली नसल्यामुळे भाजप आता चांगलेच आक्रमक झालेत. भाजपचे कार्यकर्ते कालच्या निवेदनात हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना 24 तासात अटक करण्याची त्यांनी मागणी केली होती. 24 तास आता उलटून गेलेत आणि तरीही भाजप कार्यालयावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना अटक झाली नाही आणि त्यामुळे भाजपनं पोलीस आयुक्त कार्यालयातच अशा रीतीनं ठिय्या आंदोलन सुरू केलंय. थेट जातोय लक्ष्मण घाटरो, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहे आक्रमक झालेले आहे. काल भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्या शिवसैनिकांना अटक करावं अशा प्रकारची मागणी या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहे. काल त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये 24 तासांची मुदत जी आहे ती पोलिसांना दिलेली होती. मात्र 24 तास उलटूनही शिवसेनेच्या त्या हल्ला करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अटक झालेली नाही आहे आणि त्याचमुळे आज पुन्हा एकदा भाजपचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांना भेटलेलं आहे आणि यावेळेला काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी ठिय्या देखील मांडण्याचा प्रयत्न केला. नेमक्या त्यांच्या काय भावना आहे बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. नेमकी काय मागणी आहे आणि आज आपण पुन्हा पोलीस आयुक्तांना भेटला. नारायण राणे साहेबांना अटक करण्यासाठी 500 किलोमीटरचं अंतर कापून 12 तासाच्या आत केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याची शिताफी पोलिसांनी दाखवली. परंतु काल जो सर्वात पहिला हल्ला आमच्या कार्यालयावर झाला त्या कार्यकर्त्यांना 2 नगरसेवकांना अटक करण्यासाठी 24 तास देऊन सुद्धा 24 तास उलटलेले असून सुद्धा अजूनही पोलीस डिपार्टमेंटने त्यांना अटक केली नाही. त्यांना काही तपास नाही, त्यांना काही माहिती नाही. त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांनी या सर्व कार्यकर्त्यांना शाबाशी दिली की तुम्ही खूप चांगलं काम केलं, भाजप कार्यालयावर अटॅक केले, अशा सगळ्या सूचना त्यांच्या आलेल्या असताना आणि पोलीस डिपार्टमेंट त्यांना पाठीशी घालतंय. त्याच्यामुळे आम्ही 24 तास दिलेले, 24 तास संपलेले. इथून पुढे आमच्या शांतता भंग होऊ शकते, आमची शांतता, आमचा संयम सुटू शकतो. हे पोलीस डिपार्टमेंटने आणि सर्वांनी लक्षात घ्यावं, एवढीच आमची सर्वांना विनंती आहे. शहरात काही होर्डिंग देखील लावण्यात आले होते सामना अग्रलेखाचे, ते देखील हटवण्याची आपण मागणी केली. नेमकी काय मागणी? नक्कीच आम्हाला हे चांगलं माहिती आहे की महानगरपालिकेच्या अखत्यारीत होर्डिंग लावायची परवानगी दिली जाते, पण किंबहुना आपण शहरात शांतता समिती
ही जी समिती असते ती पोलीस प्रशासनाअंडर असते, त्यात लोकप्रतिनिधी देखील सामील असतात. जर कोणतंही होर्डिंग मनपाच्या परवानगीने लावलं जरी गेलं देखील असेल तरी देखील त्याच्यातलं जे मजकूर आहे तो शांतता भंग करणारा जर असेल तर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आता माफक भाजपचे अपेक्षा आहे. हे आणि सगळे जर कार्यकर्ते पोलीस करतायत. प्रशासन पोलीस यात आयुक्तालयाबाहेर कमी त्यांनी पडलं तर ठिय्या आंदोलन देखील सुरू केलं. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या अपडेट्सबद्दल. नाशिकमधली महत्त्वाची बातमी, पोलीस आयुक्त कार्यालयात हे ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि भाजपच्या कार्यालयावर ज्यांनी हल्ला केला होता त्या शिवसैनिकांना अटक का केली जात नाही असा सवाल त्यांनी आता उपस्थित केलाय. या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील घेत राहणार आहोत. आता इथेच थांबतोय. एक महत्त्वाची आठवण ती म्हणजे या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स आमच्या यूट्यूब चॅनलला देखील पाहून तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तिथे देखील या बातम्या पहा आणि नाक आणि तोंड पूर्णपणे झाकून मास्क वापरा जेणेकरून सुरक्षित तुम्हाला राहता येईल. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.